गटविकास अधिकारी संतोष राऊत यांना गुणवंत अधिकारी पुरस्कार प्रदान। शिराळा पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी संतोष राऊत यांना 7 मार्च 2026 रोजी पुणे येथे ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासनाचा गुणवंत अधिकारी पुरस्कार प्रदान करण्यात आला। कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या समारंभात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले। यावेळी पुणे जिल्ह्यातील विविध पदाधिकारी तसेच विभागीय आयुक्त कार्यालय पुणे व जिल्हा परिषद पुणे येथील अनेक अधिकारी उपस्थित होते। संतोष राऊत हे शिराळा पंचायत समिती येथे ऑगस्ट 2021 ते सप्टेंबर 2024 या काळात कार्यरत होते। तसेच त्यापूर्वी ते पंचायत समिती सांगोला जिल्हा सोलापूर मे 2018 ते ऑगस्ट 2021, पंचायत समिती उदगीर जिल्हा लातूर सप्टेंबर 2015 ते मे 2018 येथेही गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते। या कालावधीत त्यांनी केलेल्या अतिउत्कृष्ट कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना गुणवंत अधिकारी पुरस्कार ऑगस्ट 2024 मध्येच जाहीर केला। सदर पुरस्काराचे वितरण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले। राऊत यांनी शिराळा पंचायत समितीमध्ये कार्यरत असताना प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, 15वा वित्त आयोग, जनसुविधा योजना, नागरी सुविधा योजना, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास इत्यादी योजनेत उत्कृष्ट कामकाज केले होते। घरकुल योजनेत अनेक पुरस्कार त्यांनी पंचायत समितीला मिळवून दिले होते। तसेच यशवंत पंचायत राज अभियानात सलग 3 वर्षे शिराळा पंचायत समिती ही पुणे विभागात अग्रेसर ठेवण्यात त्यांनी यश मिळवले होते। यशवंत पंचायत राज अभियानात पंचायत समितीने राज्यात सुद्धा तृतीय क्रमांक मिळवला होता। त्यांनी पंचायत समितीला ISO नामांकन मिळवून दिले। तसेच अभिलेख वर्गीकरणात सुद्धा उत्कृष्ट कामकाज केले होते। पंचायत समितीमध्ये वृक्षारोपण व लॉन करून पंचायत समितीचा परिसर आकर्षक करण्यात त्यांनी मोलाचा हातभार लावला होता। तसेच पंचायत समिती सांगोला जिल्हा सोलापूर येथे कार्यरत असताना त्यांनी कोविड कालावधीत आरोग्य विभागाचे उत्कृष्ट नियोजन करून कोविड परिस्थितीवर मात करण्यात मोलाचे योगदान दिले होते। त्यांच्या ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट या पॅटर्नची चर्चा त्यावेळी महाराष्ट्रभर झाली होती। तसेच सन 2019 मध्ये टँकरचे उत्कृष्ट नियोजन करून त्यांनी सांगोल्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यात यश मिळवले होते। सांगोलामध्ये सुद्धा आवास योजना व इतर सर्व शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून सांगोला पंचायत समितीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यात त्यांनी यश मिळवले होते। त्यापूर्वी उदगीर जिल्हा लातूर येथे कार्यरत असताना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उदगीर तालुका ODF करण्यात त्यांनी यश मिळवले। तसेच सन 2016च्या दुष्काळी परिस्थितीत टँकरचे प्रभावी नियोजन केले होते। जनतेप्रती संवेदनशीलता असणारा व सामान्य कुटुंबातून पुढे आलेला एक प्रशासकीय अधिकारी किती उत्कृष्टपणे कामकाज करू शकतो हे राऊत यांनी आपल्या कृतीतून व मागील 10 वर्षाच्या कामकाजातून दाखवून दिले आहे। त्यामुळेच त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। संतोष राऊत हे पदोन्नतीनंतर सध्या सहाय्यक आयुक्त चौकशी या पदावर विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे कार्यरत आहेत। त्यांनी लवकरात लवकर पश्चिम महाराष्ट्र जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदलून यावे अशी अपेक्षा अधिकारी व कर्मचारी वर्गातून व्यक्त होत आहे। सर्वांना सोबत घेऊन सकारात्मक कामकाज करणारा अधिकारी अशी ओळख संतोष राऊत यांनी निर्माण केली आहे, हेच यातून दिसून येत आहे।